स्वागत आहे आपलं माहीन किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत पोटॅटोचा चिवडा। तर आता हे दोन प्रकारचे पोटॅटो असतात, एक व्हाईट पोटॅटो आणि हा रेड पोटॅटो। आता आज आपण हा रेड पोटॅटो यूज करणार आहोत। मी हे अर्धा किलो पोटॅटो घेतलेले आहेत आणि आता आपण हे किसून घेऊयात। हे पोटॅटो आपण 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। ह्याच्यामधला सगळा स्टार्च काढून घेतलेला आहे। गॅसवर आपण आता तेल ठेवलं आहे आणि आता हे पोटॅटोचे काप तळून घेऊयात। हे काप तळायच्या आधी आपण कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत, असे ड्राय करून घेतलेले आहेत। हे बघा, क्रिस्पी असे आलूचे काप तळून झालेले आहेत आपले आणि मी आता हे सगळे तळून घेणार आहे। हे पहा, क्रिस्पी असे आलूचे काप कसे तळले गेलेले आहेत बघा। हे पहा, छान असा अर्धा किलोचा चिवडा बनवून असा क्रिस्पी चिवडा बनवून रेडी आहे। आणि आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि आता थोडीशी साखर ॲड करूया, पिठी साखर आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि छान असा क्रिस्पी चिवडा बनवून तयार आहे। तुम्ही पण बनवा आणि खा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।